चुकणारच. 50% मला दिले असते, 50% स्वतःला ठेवले असते. विषय संपला असता. तुझाही फायदा माझाही फायदा. पण ठीक आहे, मला धाड टाकावी लागली आणि सगळा पैसा मला मिळाला. म्हणजे सरकार दरबारी जमा झाला. आता इनाम म्हणून मला सरकार काही रक्कम देईलच. पण तुझं काय? ते पैसे माझे नाहीये. कुठले पैसे? तेच म्हणजे तुम्हाला वाड्यात मिळाले. कुठे कुठले पैसे सापडले म्हणून? म्हणजे वाड्यात पैसा आहे. अजूनही माझी 50-50ची ऑफर चालू आहे. साहेब, तुम्ही कुठल्या पैशांबद्दल बोलता? मला खरंच काहीच कळत नाहीये. ऍक्टिंग हा एकदम व्हेरिएशन, एकदम वर्किंग, परफॉर्मन्स, जागेवर पलटी एकदम. हे बघा साहेब, ऍक्टिंग वगैरे नाही. तुम्ही आता बाहेरून जेव्हा आला होता तेव्हा कुणाला काहीतरी सांगत होता ना, हे पैसे नीट ठेव. ते ऐकलं मी बाहेरून, म्हणून म्हणतात त्याच्या काय तुम्हाला पैसे मिळतात त्यात माझा काही एक संबंध नाही. साहेब, तुमचं कोणीतरी मित्र आलंय तुम्हाला भेटायला. आलो म्हणून सांग. हो सर. वाड्यात पैसा नाही. हो, खरंच नाहीये साहेब. असते तर तुम्हाला मिळाले नसते. वाड्यात कंगणी बाबा नाहीये. असं कसं नाही? आहेत कंगणी बाबा, आहेत वाड्यात. मग जर वाड्यात कंगणी बाबा आहे, वाड्यात पैसाही आहे. कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय मग मजा येते ना जानकर सरांसोबत काम करताना? हो, मजा येते ना. हो, एवढी मजा येते, एवढी मजा येते. सर कसे आहात? काय म्हण सर, कसे आहात? मी उत्तम. पण या सगळ्यांसाठी मी एकदम तुसडा तिरसट असं काहीतरी आहे. तुम्ही अगदी तसेच आहात, तसे पूर्वी होता तसे. म्हणजे मी तुझी सगळ्यांची ओळख करून देतो. वायकर हा वाडेकर पोलीस ट्रेनिंग मध्ये माझा विद्यार्थी होता. आणि वाडेकर हे सिनियर आमचे वायकर, हे राऊत, हे मांढरे आणि हे लाड. बरं, कसं काय येणं केलं? सर लग्न ठरलंय माझं. वा वा, मस्त, अभिनंदन. थँक्यू सर. वायकर, पोरगा मोठा झाला आहे, लग्न करतोय, काहीतरी गोडधोड झालं पाहिजे. हो, नक्कीच. नाही सर, नको. मला निघायला पाहिजे, कारण पुढे खूप साऱ्या पत्रिका वाटायच्यात ना. ओके, ऑल द बेस्ट. चला सर, लग्नाला नक्की या सर. नक्की नक्की. चला. चल चल, मी आहे ना कुठं. सर लग्नाला नक्की या. नक्की येणार. मला कुठले कारण नकोय, आत्ताच सांगतोय. चला येतो मी. काय डिंपल कपाडिया, अलीकडे पोलीस स्टेशनच्या फेऱ्या फार वाढल्यात तुमच्या. अलीकडेच मी वाड्यावर येऊन गेलो होतो, तुम्ही लगेच मला भेटायला आला. तुम्हाला नाही डॉक्टर, माझ्या नवऱ्याला भेटायचं होतं. भेटा भेटा. तुम्ही तुमच्या नवऱ्याला नाही भेटायचं तर कुणाला भेटायचं? आणि कायद्यात आम्ही तसं अडवू शकत नाही नातेवाईकांना भेटण्यापासून. तुम्हाला वाटलं असेल की हा माणूस काय आपल्याला भेटू देणार नाही, आता पाया पडाव्या लागतील, डोळ्यात पाणी आणावं लागेल, विनंती करावं लागेल. कशासाठी हवं ना हे सगळं? तुमचाही वेळ जातो, माझाही वेळ जातो. त्यापेक्षा भेटा तुम्ही. खरंच जाऊ? फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी पोलीस स्टेशन मधल्या लॉकअप मध्ये गप्पा मारताय, बागेतल्या झाडाखाली नव्हे. खरंच जाऊ? एव्हरीथिंग इज सो डिम्पल.
या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं हेच कळत नाहीये. ती आमदार बाईच काहीतरी करू शकते. तीच या जामकरला लगाम घालू शकते. डॉक्टर डिंपल, तू कधी आलीस? मला सांग, पैसे कुठे? त्या जामकरला पैसे कसे नाही सापडले? पैसे कसं सापडते यार? त्यांनी तुमची खोली पाहिलीच नाही ना. काय? वय अगं पण त्याने झाड टाकले होते ना वाड्यावर. नाही. कसं शक्य? या जामकरचं काय चाललंय हे कळतच नाहीये. अहो पण ते एकटेच आले होते. त्यात आमच्या आजीला म्हणाले मला तुमचा वाडा बघायचा, लय छान आहे, बघू का? तर आमची आजी पण म्हणाली बघा म्हणून. वाड्यात आले, सगळ्या खोल्या बघितल्या, तुमची खोली बघायला येणार. तेवढ्यात त्यांना फोन आला, त्यामुळे तुमची खोली काय त्यांनी बघितली नाही. पण डॉक्टर ते जाताना म्हणाले तर तुमची खोली तपासायला परत येईल म्हणून. डॉक्टर ते जर परत आले आणि त्यांनी आपली खोली चेक केली तर आपले पैसे सोनं सगळं सापडेल त्यांना. हे सगळं सापडायच्या आत ना आपण कुठेतरी लपवून ठेवू. तुम्ही सांगा कुठं लपवायचं? काय विचारते आम्ही? शांत राहतेस का? मला विचार करायला जरा वेळ दे. एवढं चिडायला काय झालं? मला पण टेन्शन आले म्हणून बोलले ना. त्यात ते घरातले पैसे कुठं लपवायचं ते कळना झाले. त्यात त्या नाम्या दादांना पण पैसे आणून दिले. नाम्या? त्यानंच नाम्याच आहे. नाम्याच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. एक काम कर, सोन्याची बिस्किट आणि पैसे नाम्याच्या पतपेढीमध्ये नेऊन ठेव. कोणाला संशय येणार नाही. हे तर माझ्या ध्यानातच नव्हतं आलं. लवकरात लवकर हे सगळं कर. सोन्याची बिस्किट, पैसे कोणालाही न कळता वाड्यातून बाहेर काढायचे आणि पतपेढीमध्ये नेऊन ठेवायचे आणि नाम्याला सांगायचं हे मी दिलेत. डॉक्टर तुम्ही एवढ्या अडचणीत असताना सुद्धा तुमचं एवढं डोकं कसं काय चालतं? लवकर निघ. वय डिंपल, ए डिंपल, तो न्या इधर सावकाश. आत्या छान गाडी ठेवल्या बरं का तुम्हाला. टोन्या दीदी दिसली का रे कुठं तुला? नाही, मी नाही तिला बघितलं. या आजीला विचार की. तर तुझा आजा जाताना डोळं नाही का देऊन गेला मला? ते त्याने दिसतंय म्हणून बघायला मी. हे डिंपे बसवला तुझा. ठेव तिथं खरी माझी. ठेवली का? ठेवली आहे बघ. हिला दिसत नाही ना, मग हिला कसं कळतं का खाली उचललेली? टोन्या तुला दिलंय ना, गप खा की. मंगले चल, मला बी आता चहा खारी आण. अवाक मग अशीच उठल्या उठल्या खाल्ला ना तुम्ही? अग तो आंघोळीच्या आधीचा नाश्ता होता, आता हा आंघोळीच्या नंतरचा नाश्ता. हे बघ बाया, तुला द्यायचं नसेल ना पण देऊ नको. माझं खाणं पिणं काढू नको ना. राहू दे, मी माझ्या आईच्यातलं खाते. ठेव बाबू खाली. अगं तुला उठला पिलेक, तुला तुझ्या जिबाला उठला फोड. किती खाशील अगं? तुझ्या या खाण्याने ना जिल्ह्यात दुष्काळ पडेल. आहे आता तुम्ही मला असं बोलणार आहेस का? अक्का मी तुम्हाला देते आणून, पण मला आधी सांगा तुम्ही डिंपलला कुठं पाहिलंय का? नाही बघितलं. असेल की तिच्या खोलीत? नाही ना, तिच्या खोलीत बी नाही ती. मम्मी, अगं मला काय वाटते माहितीये का? ते पोलीस असं चारा असत्याल, ती तिला घेऊन गेला असत्या. टोन्या देवाने तोंड दिलंय म्हणून उगाच काय बी बडबडू नकोस. अक्का तुम्ही जरा तुमच्या हाताने घेता का? मी जरा डिंपलला बघते. हा माझं काम आहे तिच्याकडे. डिंपे, ए डिंपल, आत आहेस का ग? वाय बया, मला मग अशी वाटत होतं खोली बाहेरनं बंद आहे आणि आता आत. अगं डिंपे काय करतेस ग? डिंपे अगं तुला हाका मारून मारून पाक जीव जायची वेळ आली की ग? डिंपे काय करतेस? अगं मम्मी ते डॉक्टरांनी काम सांगितले ना ते करत होते. असलं कसलं काम आहे? पाक दरवाजा लावून घेतलायस? हाय काहीतरी काम.
तुझं काय काम आहे ते सांग. अगं काम काय नाही, मगाचपासून दिसली नाहीस ना म्हणून काळजी वाटत होती. मग आता तुला कळलं ना मी इथं हाय, जा ना मग. तिचं काय काम चाललंय? तिला कसं सांगू माझं काय चाललंय ते? एवढ्या कष्टानं हा पैसा कमवलाय, असं तसं नाही त्या जामकरच्या हाती लागू देणार. मी कमवलाय हा पैसा, मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. बघूच ह्या पैशांना कोण हात लावतंय ती. माझा पैसा आहे हा. नाम्या दादा, डिंपल तू इथं काय पैसे डबल करायला आणले काय? अरे पैसे नाही डबल करायला आणले, डॉक्टरांनी हे बॅग आहे ना तुझ्याकडे ठेवायला सांगितलेत ना म्हणून घेऊन आली. माझ्याकडे का? ते त्याचनीच विचार ना, त्यांनी सांगितलं आणि मी घेऊन आली. आता तुला नसेल ठेवायचं तर मी घेऊन जात. नाही नाही तसं नाही डिंपल, पण काय नाम्या दादा, तुला या बॅगा ठेवायला अडचण आहे का? तसं असेल तर ठीक आहे, काय बोलणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव नाम्या दादा, डॉक्टरांनी तुझ्यासाठी एवढं केलंय, तू वाईस त्यांच्यासाठी नाही करू शकत. तसं नाही डिंपल, अगं माझी अडचण वेगळी आहे बघ. मी लोकांना सांगून बसलो की मी पैसे डबल करून देतो. डबल सोड, त्यांनी दिलेले पैसे पण देता येत नाही मला. सगळे पैसे डॉक्टरांकडे, आणि डॉक्टर जर सुटून नाही ना आले तर हे लोक फाडून खातील मला. आणि या बॅगा बघितल्या ना तर त्यांना वाटेल माझ्याकडे पैसे असून मी त्यांना पैसे देत नाही. अरे तसं नाही नाम्या दादा, ह्या बॅगा लपून ठेवायच्या, कुठं लोकांना कळणार आहे. हे बघ, आणि डॉक्टर काय कायमचं जेलमध्ये गेलेत का? थोड्या दिवसाचा प्रश्न आहे ना, आणि आपण सोडून आणू ना डॉक्टरांना. डॉक्टर लवकर सुटले ना तर तुला पण काही टेन्शन राहणार नाही ना मग. नाम्या दादा, ठेवू ना बॅग? ठेव आता काय. हाय का, येते. हा बोल कर. हा हा हो बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. खरंच शहाण्या माणसाने लग्नच करू नये काय? ए तू काय असतो रे? होतास घरोघरी मातीच्या चुली, तसं घरोघरी बायकांच्या तक्रारी. साहेब, पगार झालाय आज. मग तुम्हाला कोणी सस्पेंड केल्यासारखं काय बोलताय तुम्ही? पगार झाला ही चांगली गोष्ट आहे. तसं नाही साहेब, पगार झालाय आज. बायको बरोबर फिरायला जायचंय, तिला काही शॉपिंग करायची. कशाला पाहिजे ते वायपट खर्च? आता आहे किती पगार आपल्याला? पगार झाला असेल तर सेव्हिंग करा, एफडी करा, कुठल्या स्कीम मध्ये टाका, पैसे वाचवा, भविष्याची तरतूद करा. मी तर आता हातात पगार घेतला रे घेतला. तो आहे ना नाम्या, त्याची आहे ना पतसंस्था, तिथे जाणार आहे. त्याला म्हणा हा घे माझा अख्खा पगार आणि करून दे मला माझे पैसे पाचपट. पैसे पाचपट केले पाहिजेत, त्याच्याकडे जायला पाहिजे आपल्याला. चला आपण त्याच्याकडे जाऊ आता लगोलाग. चला. आता हा पतसंस्थेच्या मागे का लागलाय? याला जर कळलं त्या पतसंस्थेच्या मागे मी आहे तर माझी सगळी मेहनत, माझा सगळा पैसा माझ्या हातातून निघून जाईल, सगळं संपून जाईल. हा ली. साखर 5 किलो, साखर 5 किलो, सुक खोबरं अर्धा किलो, खोबरं आणि तांदूळ 10 किलो, आणि पव अर्धा किलो. नाही आता खाणारी तोंड एवढं वाढल्यात म्हणल्यावर एवढंच कसं पुरेल? 1 किलो कर. तू दे की बाहेरच्या माणसांनी धर्मशाळा उघडून, म्हणजे तोंड वाढणार नाही.
आता तुम्ही कुणाबद्दल बोलताना चांगलं कळतंय मला. जावई आहेत ती. पर आईने कुठं नाव घेतलं तुझ्या जावयाचं? आणि काय घाबरती वे कुणाला का मला भ्या आहे कुणाचं? मी तुझ्या त्या बाय भुलव्याबद्दल बोलतीये. मम्मी आता आपण बाजार भरतोय ना, तर आपण जरा नूडल्स घेऊयात. नूडल्स. हा, ते रोज शिरा पोहे खाऊन माझ्या पोटात दुखायला लागले ग. हा, पोटात दुखायला लागले. आपण माझे नूडल्स घेऊयात. कसलं रे ती नूडल्स का फुडल्स काय असतंय? अगं आहे ते आपलं ते बोटवण असतात का, त्यालाच नूडल म्हणतात. हा, मग मस्त घरात पडल्यात, गिळ म्हणाव त्यातलं. मला नको घरातलं मम्मी, मला बाहेरच पाहिजे. टोन्या नो उगाच कालवा करू नकोस. हा, 10 पॅकेट. टोन्या 5 लिहितो. काय ग मंगले, तुझा लईच पैसा उतू चाललाय ग. नाही म्हणजे एवढी हातभर यादी करतीयस ना म्हणून विचारलं, कुठून पैसा आणतीयस एवढं? हा, तुम्हाला कशाला सांगू. आणि काय कुठं चोऱ्या माऱ्या करत नाही, आणि तुमच्यासारखं कुणाचं फुकटा तर अजिबात खात नाही. मंगले तोंड सांभाळून बोला, अजिबात माझं खाण्यापिण्याचं काढायचं नाही, नाही तर दिल वाड्यातून हाकलून समजा वाडा नावावर करून घेईल माझ्या. हा आहे, बघितलं का तुझी सून कसं बोलती ते? तर तुझं काय तोंड शिवलंय वे? मग बोल की अगं तू. नाहीतर तू लय दिल्या भाकरीची सांगितल्या चाकरीची आहेस. लय सुतळा कसल्यागत नको करूच. आता बघ ना, मी चांगलं तिला विचारत होते, अगं एवढा खर्च होतोय तर पैसा आणणार कुठून? तर लगेच हिच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. तर बाय भुल्या देत असेल पैसे, आपल्याला काय माहित. अगं त्यो तरी कुठून देणार? त्यो बी घरात 24 तास थापलेला असतोय, कामधंदा नाही करत त्यो बी. होय मम्मी, अगं दाजी कुठे कामाला पण जात नाही, मग त्यांच्याकडे एवढे पैसे कुठनं बरे येतात? खरंच आहे सगळ्यांचं. कुठनं येत असतात डॉक्टरांकडे एवढं पैसे? ती खरंच आता काय काम करत नाहीत. एकदा डिंपललाच विचारते, मनात उगाच शंका नको. आता नाम्या गरिबांची मदत नाही करणार तर कोणाची करणार बरं? हा, कागदपत्र जमा करा. ठेवतो जरा कामात आहे. हा, ठेवतो. साहेब तुम्ही इथं? पोलिसांना मज्जाव आहे का इथे? नाही नाही नाही, असं काय नाही, बस. आमचा झालाय पगार. आम्हाला आमचे पैसे पाचपट करायचे. माहिती अशी की इथे या पतपेढीत पैसे पाचपट करून मिळतात म्हणून आलो. ना तब्येत स्वास्थ्य ठीक आहे ना? हो. तर डॉक्टरांना बोलू, तुमच्या नाही आमच्या. नाही ठीक. तर वायकर, किती पैसे आणलेत तुम्ही पाचपट करायला? द्या यांच्याकडे. मी काय म्हणतो साहेब, ही पतसंस्था जरा छोटीशी आहे. तुम्ही मोठी बँक बघा ना, तिकडे खूप स्कीम असतील. हा, इथे काही फायदा नाही, ही छोटीशी आहे पतपेढी. मोठ्या बँकेत पैसे पाचपट करून मिळत नाहीत. इथे या पतपेढीत पैसे पाचपट करून मिळतात म्हणून आलोय. आम्हाला आमचे पैसे पाचपट करून पाहिजेत. आम्हाला पैशाची हाव निर्माण झाली असं समज. देशील ना करून? हो देईल ना, पण आता पाचपट करायचे म्हटल्यानंतर 5-6 महिने तरी जातील. बघा आता तुम्ही थांबू शकता तर देतो. वायकर, जमेल तुम्हाला इतक्या दिवस कळ काढा? यांना काय म्हणायचंय तुला कळलं की मला सांग. दुसरी गोष्ट, डॉक्टरचं काही सामान डिंपलने तुझ्याकडे ठेवलंय असं डॉक्टरने मला सांगितलं. मला ते म्हणाले येताना आवर्जून ते सामान घेऊन या. सामान म्हणजे त्या बॅगा का? बॅगा, अगदी योग्य पकडलं. बॅगा असत्या त्या येताना घेऊन या म्हणाले डॉक्टर. असं डॉक्टर म्हटले? डॉक्टरांवर विश्वास आहे ना तुझा? मग भले आमच्यावर नसला तरी चालेल. हो असं काय बोलताय? डॉक्टरच आहेत की ज्यांच्यावर मी खूप विश्वास ठेवतो. एक मिनिट. या 2 बॅग आहेत. पाहिलं वायकर, याला म्हणतात प्रेम, आदर, आपुलकी, सन्मान.
बघताय काय? उचला त्या बॅगा. नामदेव पी जाधव. भेटू लवकरच. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी.